श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर हा आहे आपल्या ट्रिपचा दुसरा पार्ट. तर तुम्हाला आवडेल का नक्की मला कमेंट करून सांगा. तर ट्रिप म्हटलं तर ट्रिपमध्ये गाणी डान्स तर पाहिजेच ना. तर मस्त असं छान आमचं गाणी डान्स करत ट्रिप झाली. आणि ट्रिपचा पहिला पार्ट तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर एकदा मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बघितला नसेल तर तो एकदा नक्की बघा, खूप छान आहे. जेणेकरून तुम्ही देखील असे छान ट्रिप काढाल. तर तुम्हाला मागच्या पार्टमध्ये मी सांगितलं होतं की हे फक्त आमच्या जावाजावांचीच ट्रिप होती आणि मुलं सोबत होती. मग त्यामुळे डान्स वगैरे मस्त झाला. आणि महाबळेश्वरच्या पुढे आम्ही निघालो. महाबळेश्वर नंतरचा आमचा पुढचा पॉईंट होता तो म्हणजे प्रतापगड. हाच प्रतापगड जो की शिवाजी महाराजांनी 1656मध्ये आपल्या जावळीच्या खोऱ्याचे रक्षण करण्यासाठी बांधला होता. महाबळेश्वर पासून जो की 24 किलोमीटर अंतरावर आहे. तर या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा गड हा गनिमी कावा आणि शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा हा एक प्रभाव आहे. हा किल्ल्याला खूप महत्त्व आहे. प्रतापगड हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक प्रमुख प्रेरणास्थान मानले जाते आणि दरवर्षी येथे शिवप्रताप दिन देखील साजरा केला जातोय. आणि बऱ्यापैकी सगळेजणच म्हणजे महाबळेश्वर झालं की पुढे गणपतपुळेला जाणार असतील तर आपला प्रतापगडचा पॉईंट हा करतातच. तर हा बघा आहे प्रतापगडाचा दरवाजा, मुख्य दरवाजा. तर इतकं छान पहिलं शिवाजी महाराजांच्या काळातील दरवाजे, बांधकाम वगैरे खूप छान होतं तिथं. आणि सुट्टी होती त्यामुळं बरेच जण लोक पाहायला आले होते. चालायचा कंटाळा नव्हता, पण जास्त होतं ते ऊन होतं. उन्हामुळे जास्त दमून गेलं होतं. दुपार झाली होती बरं का आम्हाला तिथं गडावरती पोचायला. पण छान सगळे अगदी आनंदाने सगळे बघत होते. आणि हा बघा, हा व्ह्यू दिसतोय वरून. तर इतका सुंदर हिरवागार परिसर दिसत होता. गड वगैरे पाहायला आम्हाला वेळ झाला आणि तिथून मग आम्हाला पुढं जायचं होतं. मग हा आमचा पुढचा प्रवास चालू झाला. तर मस्त चांगला बोगदा होता. बोगद्यातून हा म्हटलं थोडासा व्हिडिओ शूट करावा. मग डायरेक्ट हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी शेअर करते. तर दुसऱ्या दिवशी मस्त छान असं सगळे आम्ही तयार झालो. आणि तुम्हाला समजलंच असेल तर आम्ही कुणीकडे निघालो. तर हा आमचा आहे गणपतपुळेचा दिवस. तर गणपतपुळेला निघालो आम्ही. जाणार होतो बीचवरती. तर त्यासाठी सकाळी लवकर आवरून आम्ही सगळे तयार होऊन गेलो होतो. तर गणपतपुळे खरंच खूप सुंदर. तिथे गेल्यानंतर एक वेगळीच वातावरण पण अनुभवायला भेटतं आहे. आणि मस्त वाटत होतं. मी खूप म्हणजे बऱ्याच वर्षातून गेले होते त्यामुळे तर खूप छान वाटत होतं. आणि मुलं देखील इथं काही त्रास देणार नव्हती त्यामुळं पण आम्हाला वेगळाच आनंद होता. आणि सकाळी मग सगळे निघालो बीचवरती. मंदिरातलं दर्शन आम्ही थोडंसं नंतर घेणार होतं, कारण आम्ही जिथं स्टे केलेला होता रात्री तिथून आम्हाला लवकर हे चेकआउट करायचं होतं. त्यामुळे म्हटलं थोडंसं बीचवर फिरून मग नंतर बॅग वगैरे घेऊन आम्हाला माघारी यायचं होतं. हे आमचे ड्रायव्हर दादा होते बरं का. त्यांनी खूप छान सपोर्ट केला, मस्त खरंच. आणि त्यानंतर बघा हा आम्ही निघालो बीचवरती. तर खूप छान व्ह्यू आहे आणि शेजारीच मंदिर. तर चला आता आपण गणपतीच्या बीचवर जायचं. चलो, आता आम्ही आता निघालोय गणपतपुळेच्या बीचवर. आणि बीच दाखवायचं का आपण? पाण्यात जायचं. हां चला. आणि तुम्ही पाहू शकता हा गणपतपुळेच्या बीचवरचा व्ह्यू. खूप गर्दी होती जरी सकाळ होती तरी. हे जायचं का?
तर आम्ही इथं राईड देखील केल्या होत्या बरं का. तर राईडमध्ये डॉल्फिन राईड, एक भवरा आणि एक बनाना, अशा 3 राईड केल्या आणि खूप म्हणजे खूप छान वाटलं. मस्त एन्जॉय केला. तर तुम्ही गणपतीपुळेला आल्यानंतर ह्या राईड केलेल्या होत्या का? थोडंसं घाबरलं पण होतं. यामध्ये जी भवरा राईड असते ना, ती खूप म्हणजे खूप असं समुद्रातमध्ये जाऊन छान एन्जॉय त्याच्यामध्ये पण करता येतं. फक्त त्याच्यात व्यवस्थित पकडायला लागतं आणि मग छान वाटतं खरं. तर ही जी राईड केली होती ती डॉल्फिन राईड होती. ही मस्त राईड होती बरं का, छान. याच्यात एवढं काही वाटलं नव्हतं आम्हाला. तर आणि हा व्हिडिओ थोडासा उभा आलेला आहे. तर पण म्हटलं छान वाटत होतं, त्यामुळे मग शेअर केला तुमच्यासोबत. पाण्यात जायला खरं मस्त वाटतं आणि तुम्हाला जर आवड असेल अशा राईड वगैरे करायचे तर गेल्यानंतर आवर्जून करा. कारण आपल्याला सारखं सारखं जाणं काही होत नसतं आणि अशा राईड एकदा तरी करायला पाहिजेत. ज्याला खरंच आवड आहे ना, मी तर पहिल्यांदा केली होती राईड, पण छान वाटलं ह्या राईडमध्ये. ही डॉल्फिन राईड अगदी मस्त आहे. छान मध्ये समुद्रात जाऊन आपण तिथून फोटो देखील काढू शकतो. मध्ये समुद्रात हे बघा किती लांब गेलेली आहे बोट. आणि त्यानंतर आम्ही केलेली ही दुसरी राईड आहे, ती पण अगदी मस्त होती. हे बरोबर जॅकेट नव्हतं अरे समुद्रात मस्त बीचवर फिरून बिरून छान वाटलं. त्याच्यानंतर मग आम्ही हे रूमवर वगैरे गेलो आणि मग गणपती बाप्पाचं दर्शन करायला माघारी आलो, सगळं सामान वगैरे घेऊन. तर हे इतकं मस्त असं पुळेच्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि एकदम नवसाला पावणारा असा हा गणपती बाप्पा आहे. आणि हे असं आहे की मंदिरातून देखील असा व्ह्यू छान दिसतोय बरं का. तर मस्त असं वाटत होतं व्ह्यू बघायला पण. तर हा मी तुम्हाला इथून व्ह्यू दाखवत आहे. असं वाटत होतं दिवसभर तिथंच थांबावं छान बीचवरती, पण आम्हाला पुढे देखील जायचं होतं, त्यामुळे थोडा वेळ तिथं थांबलो आणि त्याच्यानंतर पुढच्या पॉईंटला आलो. तर हा पुढचा डायरेक्ट आम्ही पॉईंट आहे आमचा तो कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या दर्शनाचा. तर कोल्हापूरला पण तिथून गेलो, कारण कोल्हापूरचं अंतर काही जास्त नव्हतं तिथून. मग ज्योतिबाचं दर्शन घेतलं. सगळे खूप कंटाळे होते. जवळजवळ आम्हाला 4-5 वाजून गेलेले होते आणि प्रवासात मुलं जास्त कंटाळली होती, कारण आता बसून बसून गाडीत कंटाळून जाते. आपल्याला असं वाटतं की म्हणजे ट्रिप छान होते, पण फक्त एवढंच की मुलं जास्त कंटाळली की मग थोडंसं चिडचिड करायला लागतात. आम्ही तिथे गेलो आणि नेमकं त्या दिवशी खूप पाऊस पडला होता. त्या दिवशी सोमवार होता. मग त्या दिवशी सगळे पावसात मग तसेच गेलेलो होतो. आम्ही जायच्या आधी पाऊस पडला, ते पण खरं छान झालं होतं, जेणेकरून नाहीतर पावसात सगळे भिजून गेलो असतो. आणि असं सगळीकडं गुलाबी गुलाबी रंग झाला होता गुलालाचा पावसामुळे. मग तिथं ज्योतिबाचं दर्शन घेतलं. ज्योतिबाचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मग अंबाबाईच्या दर्शनाला गेलो, कारण ज्योतिबा झालं की अंबाबाईचं दर्शन घेऊन यायचं असंच ठरलं होतं. सोमवार होता, त्यामुळे जास्त गर्दी देखील नव्हती. आमचा अवतार तर बघा काय झालाय. अवतार तरी बघा काय झालाय. आता काय सगळं गेलो थकून काय आम्ही काय गणपतपुळे, ज्योतिबा आणि आता महालक्ष्मी करायला आले. महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आम्ही मस्त छान शॉपिंगला जाणार आहे गांधीनगरमध्ये. बाकीची मंडळी कुठे गेली आमची? आमची बाकीची मंडळी महागाला ठेवली आहे. त्या आमच्या आदरणीय वहिनी साहेब आहेत मोठ्या. काय
सांगायचं आमच्या अंशा एवढी क्यूट आहे ना, अजिबात कुठेच कधीच तसला त्रास देत नाहीये. पोरगा छत्रपती जो आम्ही सगळं फिरतोय आमच्या सोबत, छान छान एन्जॉय करतोय. हाय कर सर्वांना स्वामीराज. हाय कर. हाय. ओके. आणि माझी व्हिडिओ बघता का तुम्ही? व्हिडिओ बघता का? सांगा की याच्यात काय असतं. हो, आणि आम्हाला खूप व्हिडिओज आवडतात सुनीताचे. चला आता सुंदर व्हिडिओ असतात. हे आहे महालक्ष्मीच्या मंदिराच्या समोरचं मार्केट. इतकं छान छान साड्या, अगदी व्हरायटीमध्ये, म्हणजे वेगवेगळे दागिने, हे सगळं कोल्हापुरी साज इतकं मस्त मस्त होते. खूप छान व्हरायटी होत्या. त्यामध्ये सगळ्यांनी ज्यांना काय काय आवडेल ते सगळ्यांनी थोडीफार शॉपिंग केली. कारण गर्दी काहीच नव्हती. अजून सुट्ट्या नव्हत्या, त्यामुळे गर्दी बऱ्यापैकी इथं काहीच नव्हती. आणि आज सोमवार होता, ते पण बरं झालं की जेणेकरून गर्दी काहीच नाही. आणि इथं मंदिराचं काही काम पण चालू होतं, त्यामुळे असं सगळं पॅक करून ठेवलेलं होतं. बाहेर काही जास्त गर्दी नव्हती, पण आतमध्ये दर्शनासाठी तेवढीच गर्दी दिसली. आणि मग काय आम्ही शॉकच झालो, कारण बाहेरून तरी काहीच नव्हतं, रिकामं वाटत होतं. पण आतमध्ये बघितलं तर गर्दी आहे दर्शनासाठी. मग छान असं दर्शन वगैरे घेतलं. त्या मंदिरात परिसरात थोडीशी खरेदी केली. आणि मग इथून पुढचा काही व्हिडिओ मला शूट करता आला नाही, कारण माझा मोबाईलच स्विच ऑफ होऊन गेला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, किंवा हा आमचा ट्रिप आवडली का तुम्हाला, मला एकदा नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका.